हे तू नवऱ्याला फोन केलास का तुझ्या? नाही, आता करतेच आहे. लगेच कर. हो. हॅलो, मे आय स्पीक टू मिस्टर गुरुनाथ सुबेदार? They have already checked out at morning. ओके. काय ग, काय झालं? यांनी चेकआउट केलं असं सांगून राहिले ते हॉटेलवाले. अगं तुझ्या नवऱ्याचं काम झालं असेल म्हणून भारतामध्ये परत जायला निघाला असेल तो. वापस म्हणजे पुन्हा आमची भेट होता होता राहिली. यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. अगं इथे नाही देता आलं सरप्राईज, तर घरी जाऊन सरप्राईज दे त्यांना. त्यांना सांग की तू केसरीच्या मायफेअर लेडी ग्रुप बरोबर इथे पिकनिकला फिरायला आली होतीस. काय काय मजा केलीस ते सगळं सांग. तुझे अनुभव शेअर कर, फोटो दाखव. मग ते नक्की खुश होतील. आणि उलट त्यांना वाईट वाटेल की तुझ्या बरोबर इथे त्यांना फोटो काढता आला नाही म्हणून. आणि हे बघ, उद्या आपला टूरचा शेवटचा दिवस आहे. सो आपण सगळ्या मैत्रिणी खूप मस्त धमाल करणार आहोत. अगदी एन्जॉय करायचंय आपल्याला आणि खूप फोटो काढायचे इथं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शॉपिंग. ड्रीम क्रूज वरती भरपूर शॉपिंग करायचे आपल्याला. काय रेडी ना? हे ईशा, शनायचा काही फोन आला? नाही ना. नाही ना. कसली आहे ग ती, किती केअरलेस आहे ती. तिला काही पडलेलीच नाही. आपण तिचं सिक्रेट इकडे जपायचा जीवापाड प्रयत्न करतोय आणि तिला काहीच पडलेली नाहीये. तशीच आहे यार. तिला ना परफेक्ट जमतं दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणं. हो ना. काय आहे यार, मस्त मज्जा करत असेल ना सिंगापूरला. बस तिला गॅरी अंकल सारखा रिच बॉयफ्रेंड मिळालाय ना. तुला माहितीये का, गॅरी अंकल इतके बिचार आहेत ना ग. ती ना एक संधी सोडत नाही त्यांना छळण्याची. तिच्या जागी जर मी असते ना तर त्यांना असं प्राऊड फील झालं असतं माहितीये. आय मीन मी त्यांना असं लुटलं नसतं ना ग तिच्यासारखं. बोललेला द्राक्ष आंबट. हे काय झालं? काय? अगं हसतेस काय मग? नाही नाही, कुठे असतेय? काही नाही, असंच. बरं, बाय द वे मला सांग, तुझं शॉपिंग कसं झालं? अगं सुपर कूल शॉपिंग केली मी. हो. काय कलेक्शन मिळालंय माहितीये जीन्सचं. हा. काय ग, काय रेंज होती? साधारण 3000 ईच. आणि यु नो व्हॉट, मी अशा 3 जीन्स घेतल्यात. काय? 300 रुपये सुद्धा नसतात हिच्या खिशात आणि म्हणे 3000ची जीन्स घेतली. हे काय झालं? काही नाही अगं, मी म्हणते तू किती सॉलिड आहेस. मनात आलं की शॉपिंग करून मोकळी होतेस. मस्त. ए माझं सोड, तू सांग कशी होती तुझी डिनर डेट हबी सोबत? अरे एकदम मस्त, परफेक्ट रोमॅन्टिक डिनर. आम्ही 5 स्टारला गेलेलो. ते वेस्ट बँड तिकडे. वेस्ट बँड? कसलं वेस्ट बँड? स्टेशनला जाऊन रस्त्याच्या गाडीवर पावभाजी आदळली असेल आणि मग फार तर फार फालुदा. काय ग ईशा, काय झालं? अगं वेस्ट बँड म्हणलीस ना. ओ माय गॉड यार, ती इतकी अमेझिंग आहे ती प्लेस माहितीये. तू गेलीस तिकडे? खूपदा. म्हणजे तुला माहितीये का, इतक्या वेळा गेली की आता मला बोर व्हायला लागली ती प्लेस यार. माझा बॉयफ्रेंड ना मला सारखा म्हणतो आपण ना 5 स्टारला जाऊ, त्या 5 स्टारला जाऊ. पण मीच नको म्हणते यार त्याला. थोडं कंट्रोल केलं पाहिजे ना आता. आणि त्यात मी लास्ट वीक ½ kg गेन केलंय माहितीये तुला. ओ गॉड, आय नीड टू कंट्रोल अ बिट. फुकटचं चीज ग्रिल सँडविच खाताना कंट्रोल नाही झाला वाटतं. पैसे देते म्हणाली होती, मागू का हिच्याकडे? हे सॅम, तू आज फारच विचार करतेस. हा हो हो. नाही,
अगं हा म्हणजे त्या राधिकाचा विचार चालू होता डोक्यात. ई राधिका आंटीचा का? अगं ती किती दिवस झाले आपल्याला दिसली नाहीये बघ. हो यार, पण जाऊ देत ना. ती राधिका आंटी नाहीये तर सोसायटीत किती पीसफुल वाटतंय. हो हो तेही आहेच म्हणा, पण कुठे गेली असेल ती? ही बॅग काऊन काढली? हे आपलं याला मित्राला हवी आहे माझ्या. आता कसलं शॉपिंगचं? तुला काय करायचं मला आता सिंगापूरला काय मिळणार? म्हणजे ते काय सिंगापुरियन चिली क्रॅब, लॉबस्टर, चिकन चाव म्याव हे असलंच सगळं मिळतं. म्हणजे हे सगळं नॉनव्हेज आहे का? हो प्युअर नॉनव्हेज. एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस हा. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनायाला इथं राहायला बोलवलं असणार, ठरवून करतोय तो. फसवतोय तुला तो. नाही तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही माझं आणि शनायाचं अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही सांग ना. त्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे, माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. हो शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. तुला मी काय केलं म्हणजे तुझा विश्वास बघ बसेल? राधिका, 100 नाही 200% ते नाही, दोघ जण माझं आणि शनायाचं अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही सांग ना.